नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र गुरव पुन्हा एकदा आपलं या रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशनच्या फ्री लाईव्ह क्लासमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, दररोज आपण अतिशय महत्त्वाच्या अशा काही संकल्पना आपण जाणून घेत आहोत. आज सुद्धा अतिशय महत्त्वाच्या असा एका टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की ग्रामर हा टॉपिक असा आहे की आपल्या भाषेला तो सुंदर बनवतो आणि त्याचबरोबर आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा तो अतिशय महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो आपल्याला आपल्या स्पीकिंगसाठी सुद्धा कामात येणारा आहे आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा कामात येणार आहे. जर आपण आजचा टॉपिक समजून घेतला तर नक्कीच तुम्हाला याचा मोठा फायदा होणार आहे. Because this topic is not only important for your English grammar related exam but also for your in your daily life also. So dear students, let's get started, and the topic is okay. Let me tell you few examples before announcing the topic's name. Okay, please wait. Now I will speak some Marathi sentences, then you will get idea. Okay? जर तुम्ही मास्क वापरला तर तुम्ही सुरक्षित राहाल. जर आवश्यकता असेल तरच आपण बाहेर जावे. ओके? जर तर. ओके? जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही परीक्षा पास व्हाल. जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला मोठे नुकसान होईल. या सर्व वाक्यांमध्ये आपण काय केलेलं आहे? जर तर वापरलेले आहे. आता जेव्हा आपल्याला जर तर मीन्स कंडिशन्स आपल्याला वापरायचे असतात, बोलायचे असतात आपल्या वाक्यांमध्ये, तेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये इफ नॉट वापरावा लागतो, इफ वापरावा लागतो आणि त्याचबरोबर अनलेस सुद्धा वापरावा लागतो. इफ ज्या पद्धतीचे काम करतं, इफ नॉट अगदी त्याच पद्धतीने अनलेस हा सुद्धा काम करतो. काही वाक्यांमध्ये अनलेस असतो तर काही वाक्यांमध्ये इफ नॉट असतो. तर मित्रांनो, आपल्याला ठिकाणी बघता येईल की यूज अनलेस असा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो. यूज अनलेस किंवा रिमूव्ह इफ असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. अनलेस मीन्स काय? अनलेस मीन्स द सेम ॲज इफ नॉट. इफ नॉट हे जे काय काम करतं ना, अगदी त्याच पद्धतीचं काम अनलेस करतो. मीन्स अनलेस आणि इफ नॉट सेम आहे. अनलेस इज यूज्ड इन्स्टेड ऑफ इफ नॉट इन कंडिशनल सेंटेन्सेस ऑफ ऑल टाईप. कंडिशनल सेंटेन्सेस जे पण असतात, कंडिशनल अट व्यक्त करणारे. अट मीन्स काय? जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही फेल व्हाल. जर तुम्ही घरात बसले नाही तर तुम्ही आजारी पडाल. कंडिशनल. अशा वाक्यांमध्ये आपल्याला अनलेस वापरावा लागतो किंवा इफ नॉट वापरावा लागतो. अनलेस किंवा इफ नॉट. अनलेस इज अ कंजंक्शन. अनलेस हा काय मित्रांनो? कंजंक्शन आहे, विच वी कॅन यूज इन कंडिशनल फ्रेजेस, आणि आपण कंडिशनल फ्रेजेसमध्ये वापरतो. अनलेस हा कंजंक्शन आहे. दोन वाक्यांना, उपवाक्यांना, क्लॉजेसला जोडणारा शब्द म्हणजे काय असतो? कंजंक्शन. अनलेस हा सुद्धा एक कंजंक्शन आहे आणि या कंजंक्शनचा वापर आपण आपल्या वाक्यांमध्ये करत असतो. जर वाक्यामध्ये अनलेस असेल तर तुम्हाला इफ नॉट काढावा लागतो. जर इफ नॉट असेल तर अनलेस काढावा लागतो. अनलेस
आणि इफ नॉट हे दोघांचा अर्थ सेम असेल तरी सुद्धा जर वाक्यामध्ये अनलेस असेल तर आपण इफ नॉट काढून टाकतो, इफ नॉट असेल तर अनलेस काढून टाकतो. एकतर अनलेस असेल किंवा इफ नॉट असेल, एकतर अनलेस असतो किंवा इफ नॉट असतो. ओके, unless is like if, in that we don't use will or would after it, we only use simple present tense. ओके, या ठिकाणी आपण काही वाक्य बघूया जेणेकरून आपल्याला एक आयडिया येईल. त्या ठिकाणी आपण काही वाक्य बघूया. If you do not study, you will fail. If you do not study, you will fail. आता या वाक्यामध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं बघा. If you do not study, you will fail. या वाक्यात आपल्याला वापरायचं आहे अनलेस. काय वापरायचं आपल्याला? अनलेस वापरायचं. आता मला सांगा, अनलेस सारखं काम कोणता शब्द करतोय? तर अनलेस सारखं काम करतोय इफ. अनलेसला निगेटिव्ह सेन्स आहे, निगेटिव्ह मिनिंग आहे, म्हणून या वाक्यामध्ये जो निगेटिव्ह आहे तर तो शब्द सुद्धा आपल्याला काढून टाकावा लागतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, इफ. इफच्या जागेवर आपण वापरूया हा इफ आहे. या इफच्या जागेवर आपण वापरूया अनलेस. आणि अनलेस वापरल्यामुळे या वाक्याच्या निगेटिव्ह जो वर्ड आहे अनलेस. ओके, इफच्या जागी आपण वापरला अनलेस. यू. नॉट, हा नॉट निघाल्यानंतर तो डू सुद्धा निघेल. इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट स्टडी म्हणजे अनलेस यू स्टडी, कॉमा यू विल फेल. ओके, अनलेस यू स्टडी यू विल फेल. अशा पद्धतीने आपण हे काम करू शकतो, आपलं वाक्य बनवू शकतो. ओके, या ठिकाणी आपल्याला एक सिंपल असा एक नियम लक्षात घेता येईल मित्रांनो. काय ते आपण बघूया. अगदी सिंपल नियम आहेत, तर ते नियम तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत आधी. अनलेस वापरताना काय महत्वाची गोष्ट आहे, इफ च्या जागी अनलेस वापरा. ओके, पहिला नियम, इफच्या जागी वापरा अनलेस. इफच्या जागी वापरायचे आहे तुम्हाला अनलेस. ओके, या इफच्या जागी वापरा अनलेस. त्याचबरोबर वाक्यातील नकारार्थी शब्द मग नकारार्थी शब्द जसे कोणते? नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, did not.
असे शब्द काढून टाकतात. लक्षात द्यायचे, असे शब्द असे शब्द काढावे. हा अतिशय महत्वाचा एक नियम आहे आणि तो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. इफच्या जागी तुम्हाला अनलेस वापरायचं आहे आणि वाक्यामध्ये नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट असे शब्द असतील तर ते काढून टाकायचे. यस, ॲब्सोल्युटली हॅव टू रिमूव्ह दॅट वर्ड्स, निगेटिव्ह वर्ड्स. ओके, अगदी सिंपल 2 नियम आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. वाक्यामध्ये इफ असेल तर त्याच्या जागी तुम्ही अनलेस वापरा. वाक्यामध्ये नो असेल, नॉट असेल, डू नॉट असेल, डज नॉट असेल, डिड नॉट असेल तर तो काढून टाका. ओके, आता माझे बोलायचे सर्वांनी. इफच्या जागी अनलेस, इफच्या जागी अनलेस, यस, इफच्या जागी अनलेस. ओके, वाक्यातील शब्द काढून टाका. कोणते शब्द काढायचे आहेत? नकारार्थी शब्द. मग नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट. कोणते शब्द काढायचे आहेत आपल्याला? नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट. नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की हा डू, डज, डिड कसा आला? तर मित्रांनो, नॉट कधीही एकटा येत नाही, तो हेल्पिंग वर्ब नंतरच येतो. आणि काही वाक्यांमध्ये सिंपल प्रेझेंटमध्ये आणि सिंपल पास्टमध्ये हेल्पिंग वर्ब नसतो, म्हणून आपल्याला डू नॉट वापरावा लागतो, डज नॉट वापरावा लागतो आणि डिड नॉट वापरावा लागतो. तर हा बदल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि अगदी सिंपल पद्धतीने आपल्याला वाक्य बनवायचे आहे. समजलं तुम्हाला 2 गोष्टी? जर तुम्हाला या 2 गोष्टी समजल्या असतील तर कृपया आपण लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, शेअर करायचे. पटापट लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं असेल तर आपण डन म्हणायचे क्विक, पटापट. म्हणजे आपण पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघूया. अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे की जो तुम्हाला 100% परीक्षेत विचारला जाऊ शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ग्रेट. ओके, सो लेट्स गो अहेड. त्याला पुढे जाऊया आपण. काय करायचं आपल्याला? इफच्या जागी अनलेस वापरायचं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता त्याच्या, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. एक वाक्य आपण बघूया. If you do not read, you will not understand. If you do not read, you will not understand. जर तू वाचणार नाहीस तर तुला समजणार नाही. असं एक वाक्य आहे. जर तू वाचलं नाही, जर तू वाचणार नाही, जर तू वाचणार नाही तर तुला समजणार नाही. या वाक्याचे आपल्याला काय करायचे? इफ नॉट काढून अनलेस वापरायचं आहे. या वाक्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे अनलेस. काय वापरायचं, कसं वापरणार? अगदी साधी आणि सिंपल प्रोसेस.
इफ असेल त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे आहे अनलेस. इफ आपल्या या ठिकाणी दिसतोय. इफच्या जागी मी काय वापरणार आता अनलेस वापरतो. इफला मी या ठिकाणी कट करणार. ओके, इफच्या जागी मी आता काय वापरणार अनलेस. इफच्या जागी मी वापरला अनलेस. ओके, अनलेस वापरला. आणि इफच्या जागी अनलेस वापरल्यानंतर काय करायचे, वाक्यातील नकारार्थी शब्द कोणते आहेत, नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट काढून टाकतात. वाक्यामध्ये काय बरं, नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट पैकी काय बरं आहे, डू नॉट. मग डू नॉट तर काढून टाकावं लागेल आपल्याला. ओके, डू नॉट आपल्याला काढून टाकावं लागेल. म्हणून आपण काय करणार, इफ यू, डू नॉट निघून गेला. इफच्या जागी आपण वापरला अनलेस यू रीड कॉमा. पुढे आपण पुढचा जो क्लॉज आहे त्याच्यात आपण काही बदल करणार नाही. If you do not read, unless you read, you will understand. ओके, या पद्धतीने आपण हे वाक्य करू शकतो. ठीक आहे, तर पुढचे वाक्य आपण बघूया. If you do not work hard, comma, you will be fail. If you do not work hard, you will be fail. If you do not work hard, जर तू मेहनत घेतली नाहीस तर तू फेल होशील. ओके, इफ यू डू नॉट वर्क हार्ड यू विल फेल. या वाक्यामध्ये आपण काय करणार, आपल्याला वापरायचं आहे अनलेस वापरायचा आहे. अनलेस कुठे वापरणार आहे बाळांनो, आपण अनलेस वापरणार आहोत इफच्या जागेवर. इफ जिथे असेल त्या ठिकाणी आपण वापरणार इफ, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण वापरणार अनलेस. ओके, वाक्यातील कोणता शब्द निघेल, नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट. त्या ठिकाणी कोणता शब्द आहे, डू नॉट. नकारार्थी शब्द काढून टाकला. अनलेस यू वर्क हार्ड यू विल बी फेल. हाऊ इझी. ओके, हाऊ इझी. म्हणजे मित्रांनो तुम्हाला इफच्या जागी अनलेस वापरला, वाक्यातील नो, नॉट, डू नॉट, डज नॉट काढून टाकला. हे जर समजलं असेल तर कृपया एस टाईप करायचे आहे. आपण फटाफट एस टाईप करायचे आहे. जर आपल्याला हे समजलं असेल तर आपण एस टाईप करायचे आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. पुढचे वाक्य आपण बघूया. If they don't come, they will face problem. Okay. If they don't come, they will face problem. या वाक्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे अनलेस. अनलेस वापरायचा आहे आणि त्याला बघूया बरं आपल्याला अनलेस कसा वापरता येईल. इफ दे डोंट कम दे विल फेस प्रॉब्लेम. काय आहे आपल्याला वाक्यामध्ये इफ काढून टाकायचे आहे, त्या जागी अनलेस वापरायचे आहे. वाक्यातील नो, नॉट, नॉट, डज नॉट तो काढून टाकायचा आहे. चला फटाफट इफ. ओके, चला कोण अगदी उत्तर देते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अगदी उत्तर यायला लागलेली आहेत. व्हेरी नाईस, अगदी बरोबर उत्तर आहेत आपली. ओके, काहींच्या
उत्तरांमध्ये थोडस एक मायनर मिस्टेक तुम्हाला आहे. ओके, आपण ते बघूया काय मिस्टेक आहे ती. काय करायचे, ज्या ठिकाणी इफ आहे त्या ठिकाणी आपल्याला अनलेस वापरायचा. अनलेस. ओके, इफ काढून टाकला आणि त्याच्या जागेवर आपण वापरला अनलेस. त्यानंतर अनलेस दे, वाक्यातील नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट असे शब्द काढून टाकतात. वाक्यामधील कोणता शब्द काढणार तुम्ही? डोंट. डोंट म्हणजेच डू नॉट. डोंट म्हणजे काय? डू नॉट. तो काढून टाकला. अनलेस दे कम. कम. दे विल फेस प्रॉब्लेम. ओके, you understand now? Yeah. अगदी सिंपल असा टॉपिक आहे आणि तो अतिशय महत्वाचा सुद्धा आहे. इफ ही डज नॉट walk, he will be fat. If he does not walk, he will be fat. जर तो चालणार नाही तर तो फॅट होईल, लठ्ठ होईल. मीन्स ओके, मला माहिती काय होईल. आणि या वाक्यामध्ये आपण कंडिशनल क्लॉज वापरलेला आहे. इफ ही डज नॉट वॉक, जर तो चालला नाही, तर तो चालला नाही तर काय होईल? ही विल बी फॅट. काय करणार या वाक्यामध्ये? इफच्या जागी वापरणार अनलेस. आणि वाक्यातील नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट असे शब्द काढून टाकणार. तुमच्यापैकी बरेच लोक आता या ठिकाणी आपले उत्तर देत आहेत. पण मित्रांनो, या ठिकाणी तुमची एक मिस्टेक झालेली आहे. अगदी खूप चांगला प्रयत्न आपण करत आहात, परंतु छोटीशी एक मिस्टेक आहे. आणि ती मिस्टेक म्हणजे काय आपण बघूया. इफच्या जागी आपण वापरला अनलेस. ओके, अनलेस ही डज नॉट, नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट काढून टाकतो. या वाक्यातला डज नॉट निघून गेला. डज नॉट हा शब्द काढून टाकला आपण आणि वॉक घेतला. वॉक. परंतु मित्रांनो, एक तुम्हाला लक्षात त्या ठिकाणी असलं पाहिजे की या ठिकाणी डज आहे. डज म्हणजे आपल्याला वॉक हा वर्बला यस किंवा एस लावावा लागेल. डूला यस किंवा एस आहे की नाही, म्हणजेच तो डज निघाल्यावर वॉक या वर्बला आपल्याला यस किंवा एस प्रत्यय लावावा लागेल, सफिक्स लावावा लागेल. आपण त्याला म्हणतो एक प्रत्यय लावावा लागेल. अनलेस ही वॉक्स, कॉमा, he will be fat. आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे. या ठिकाणी बघा डज नॉट आहे. डज नॉट, डज असल्यामुळे आपण तो डज नॉट, डज निघून गेल्यावर या वॉकला तो यस लागेल, आहे की नाही? यस. सेम वाक्य आपण पुढे बघूया. आणि जर तुमच्या लक्ष असेल तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. पुढचं वाक्य आपण घेतलेलं आहे. अगदी तेच वाक्य वाटत असेल बाकीच्यांना, परंतु वाक्यात बदल आहे. इफ ही डिड नॉट वॉक ही वुड बी फॅट. चला बरं, आता मागचे जे वाक्य आहे ते वाक्य, त्या वाक्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या वाक्यामध्ये आपल्याला नेमका काय बदल करावा लागेल किंवा नेमक्या ठिकाणी काय आपल्याला चेंजेस करावे लागतील. नक्कीच तुम्हाला क्लिअर आयडिया आली असेल. If he did not work, he would be fat. Okay. मित्रांनो, या ठिकाणी अगदी सिंपल आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो इफच्या जागी आपण वापरणार अनलेस. इफच्या जागी वापरणार अनलेस. ओके, ही अनलेस. ओके, ही डिड नॉट निघून गेला
मिस काढून टाकलं आपण त्याला आणि आपण वापरला वॉक. डीड हा पास्ट टेन्स होता. मग डीड निघाल्यावर त्याचा पास्ट टेन्स कुठे जाईल? वॉक मध्ये. जसं डज निघाल्यावर येस किंवा येस आपण लावला, तसं डीड निघाल्यावर आपण काय लावणार? डी किंवा ईडी. वॉक्ड. अनलेस ही वॉक्ड, कॉमा, ही वुड बी had. Unless he walked, he would be had. नक्कीच तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो, नक्कीच तुमच्या लक्षात येत असेल. Yes, very good. If I don't use mask, I will be infected. Okay? If I don't use mask, I'll be infected. या वाक्यामध्ये आपण काय करू शकतो? अनलेस वापरून आपण वाक्य तयार करू शकतो. इफच्या जागी आपण वापरणार अनलेस. अनलेस इफच्या जागी आपण वापरला अनलेस. आता आय डोंट निघून गेला, डोंट काढून टाकला आणि यूज. अनलेस आय यूज मास्क आय विल बी इन्फेक्टेड. ओके, unless I use mask, I'll be infected. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतंय की इफच्या वाक्यामध्ये अनलेस वापरतात, पण ते वापरताना आपल्याला नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट असे शब्द काढून टाकावे लागतात. जर डज नॉट काढला असेल, डज नॉट काढून टाकला तर आपल्याला येस किंवा येस लावावा लागतो. जर डिड नॉट काढून टाकला तर आपल्याला डी किंवा ईडी म्हणजे सिंपल पास्ट फॉर्म, सेकंड फॉर्म वापरावा लागतो वर्बच्या. आर यू गेटिंग द पॉइंट माय डिअर फ्रेंड्स? समजलं मित्रांनो तुम्हाला? जर तुम्हाला समजले असेल तर कृपया यस टाईप करा. यस टाईप करायचे पटापट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबास. ओके, तर मित्रांनो इफच्या जागी आपल्याला अनलेस वापरायचं आहे. वाक्यातील नो, नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट काढून टाकायचे असतात. आणि अशा पद्धतीने आपण यूज अनलेस हा जो काही प्रश्न आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. ओके, आता मित्रांनो एक महत्त्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे की अगदी आता 10वी-12वीची परीक्षा आपल्या जवळ झालेली आहे आणि त्यांच्यासाठी लवकरच आपण एक 10वी, 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सिरीज आपण तयार करणार आहोत, सुरू करणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला एक परिपूर्ण मार्गदर्शन असणार आहे पहिल्या प्रश्नापासून तर शेवटच्या प्रश्नापर्यंत. जर आपले फॉलोअर्स वाढलेत, आपले जर व्ह्यूज वाढलेत तर आपण नक्कीच 100% प्रश्न पहिला तर प्रश्न 7वापर्यंत एक एक प्रश्न कसा सोडवायचा आणि त्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण हे सिरीज सुरू करणार आहोत. नक्कीच ते आपल्याला 100% उपयोगी ठरणार आहे. तर लवकरात लवकर आपण काय करायचे की आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे ते आपल्या मित्रांना तुम्ही पाठवायची. हे व्हिडिओज जे काय आहेत मागचे सर्व लेसन्स तुम्हाला एकदा दोनदा बघायचे आहेत. अनेकदा काय होतं की मी एखादा लेसन तुम्हाला रिपीट पाठवतो. जर समजा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला किंवा मला जर समजा एखाद्या वेळी वेळ मिळाला नाही किंवा इफ आय डोंट गेट टाईम, व्हॉट आय डू, आय सेंड अ लिंक, द प्रिव्हियस लिंक अँड सो यू हॅव टू मॅनेज इट. तुम्हाला ते मॅनेज करायचे आहे. जर समजा मला वेळ नाही मिळाला तर मी काय करतो, मागची जी लिंक आहे किंवा मागचा जो सेशन असेल त्याची लिंक पाठवित असतो. तरीसुद्धा तुम्ही बघायची असते, कारण एक टॉपिक 2दा-3दा बघितल्यावर कोणत्याही प्रकारचे आपला लॉस नाही आहे, तर उलट आपला फायदाच आहे. ठीक आहे मित्रांनो, तर नक्कीच आपल्याला
या सगळ्या गोष्टी उपयोगी ठरणार आहेत. तर पुन्हा एकदा आपण लाईक केलं नसेल तर लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, कॉमेंटमध्ये आपलं नाव आणि आपला रोल नंबर आपण द्यायचा आहे. कमेंटमध्ये आपलं नाव आणि रोल नंबर आपल्याला द्यायचा आहे. ओके, तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्या पुन्हा नवीन एका विषयासह आपण भेटूया.